आमचा पण एक जमाना होता त्यावेळेस 1970 ते 1990 पर्यंत ह्या पिढीतली लोक आपल्या पिढीत सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पाहिला आणि पचवला. आणि ह्या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे ही पिढी कायम उंबरठ्यावर राहिली. खरं तर 1, 2, 5, 10, 20, 25, 50 पैसे बघितली ही पिढीत पाहुण्याकडून लाज न बाळगता पैसे घेत होती. शाई, बोरू, पेन्सिल, पेन पासून सुरुवात करून ही पिढी आता स्मार्टफोन, लॅपटॉप, पीसी उतरत्या वयात सर्रासपणे हाताळत आहे. ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन असलेली, पण आता ह्या उतरत्या वयात सुद्धा सर्रासपणे स्कूटर, कार चालवणे ही पिढी अव्वळ तर कधी गंभीर, खूप भोगवलेली आणि खूप सोसलेली एक पूर्ण संस्कारित. आता काय टेप रेकॉर्ड, पॉकेट, ट्रान्सड्युसर ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती आणि मार्केट शीट आणि टी व्हीच्या येण्याच्या त्यांच्या बालपणाच्या बळी घेतला नाही, अशी ही शेवटची पिढी. आता मला सांगा, कुकरच्या रील्स, टायर असल्या गोष्टी घेऊन लहानपणी गाडी गाडी खेळणं यात त्यांना काहीही कमीपणा वाटत नव्हता. आता मुलांना असल्या कुठल्या गोष्टी भेटत नाहीत. सवयी सळई जमिनीत रुतवून जाणं हा काही खेळ असू शकतो का? पण होता. कैऱ्या तोडणं ही त्याच वेळी चोरी करणं हीच होते कैऱ्यांची. कुठल्याही वेळी कुणाचाही दार वाजवणं यामध्ये कसलीही अंतेस तुटत नव्हते. मित्राच्या आईने जीव घातलं यात कसलाही उपकाराचा भाव आणि त्याच्या बाबांनी ओरडलं यात कसलाही असूयेचा अभाव असणारी शेवटची पिढी. आता वर्गात किंवा शाळेच्या स्वतःच्या बहिणीशी सुद्धा उचकरत बोलणे ही पिढी. 2 दिवस जरी मित्र शाळेत नाही आला तर शाळा सुटल्यासारखं दप्तरासकट त्याच्या घरापर्यंत जाणारी ती आमची पिढी. कुणाचेही बाबा शाळेत आले की मित्र कुठेही खेळत असो, 70च्या स्पीडीने पुढे बाबा आलेत चल लवकर, ही बातमी मित्रापर्यंत पोहोचणारी ही ती पिढी आमची. पण गल्लीत कुणाच्याही घरात कसलाही कार्यक्रम असला तरी वाटेल ते काम, कसलाही विधी निषेध न बाळगता करणारी ही आमची पिढी. कपिल, सुनील गावस्कर, व्यंकट प्रशासनच्या बोलीत वर आणि पेस, भुमती, स्टेप्सटी, ग्राफ, अगासी, समीरगनच्या टेनिसवर तर राजू, देव, दिलीप हे राजेश, अमिताभ आणि धर्मेंद्र, जितेंद्र बरोबर नंतर बऱ्याच नवीन कलाकारावर अगदी आमिर, सलमान खान बरोबर माधुरी आणि अनिल कपूर वर वाढलेली ही पिढी. हे आमची पिढी. भाड्याने विचार आणायचो आम्ही. 4-5 पिक्चर पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही आमची पिढी. त्यावेळेस रातोरात आम्ही 3-3, 4-4 पिक्चर पाहायचो सर्व मित्र मंडळी एकत्र बसून. ती आमची पिढी. लक्षा अशोकच्या निर्वाज विनोदावर हसलेली नाना, ओमपुरी, शबाना, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गूदादा, वर्षा, सोनम, किमी, सोनाली हे कलाकार आमच्या पिढीतले. इतके सुंदर कलाकार की बोलायला नको. शिक्षणाचा मार खाणं यात काहीही गैर नाही, फक्त घरी कळू नये, कारण घरात परत धुताना ही भावना जपणारी आमची पिढी. ज्यांच्या शिक्षणावर आवाज चढवला नाही अशी पिढी होत. किती धुतलं तरी दुसऱ्याला शिक्षकांना सोनं देणारी आणि आज इतक्या वर्षाने सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तरी लाज न बाळगता खाली वाकून नमस्कार करणारी आमची पिढी. कॉलेजला सुट्टी असली तर आठवणीत स्वप्न रंगवणारी आमची पिढी. ना मोबाईल, ना SMS, ना व्हॉट्सअप भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहणारी आमची पिढी. आजच्या काळामध्ये एखादा मित्र चालला समोर तर दुसरा मित्र तोंड वाकडा करून निघून जातोय. पंकज उदासच्या तूने पैसा बहुत कमाया, इस पैसे में देश छुडाया या ओळीनं डोळे पुसणारी, दिवाळीच्या 5 दिवसाची कथा माहीत असणारी, लिव्ह इन तर सोडाच
लव्ह मॅरेज म्हणजे फार मोठं डॅशिंग असणारी ही पिढी. अहो, शाळेत आणि महाविद्यालयात पण मुलीशी बोलणारी मुले ॲडव्हान्स समजली जाणारी आमची पिढी. पुन्हा डोळे झाकूया. 10, 20, 80, 90 पुन्हा जुन्या आठवणींना संपूर्ण काळ. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी म्हणण्यासारखं असं न जमणारी सुज्ञ पिढी, कारण आजचे दिवस हेच उद्याच्या आठवणी असणार असं मानणारी ही पिढी आजची. धन्य ते जीवन, जे खरं जगणं आमचाही एक जमाना होता. पूर्वी बालवाडी हा प्रकारच नव्हता. पुढे 5 ते 7 वर्षानंतर स्वतःचे शाळेत जावे लागत असे. जर शाळेत गेलो नाही तर कोणाला काही वाटायचे नाही. सायकलने बसने पाठवायची पद्धत नव्हती. मुलं अगदी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी भीती आमच्या आईवडिलांना अशी वाटायची नाही. पास नापास हेच आम्हाला कळत होतं. टक्क्याचा तर आणि आमचा संबंधच काहीच नव्हता. शिकवणी लावली हे सांगायचं लाज वाटायची, कारण असं ही हिनवलं जायचं. पुस्तकामध्ये झाडांची पानं आणि मोरपीस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा दृढ विश्वास असायचा. कपड्याच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचं शिस्त हे आमचं एक निर्मिती कौशल्य होतं. दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी पुस्तक आणि वह्यांना कवच घालणे हा आमचा जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा. वर्ष संपल्यानंतर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे. आई वडिलांना आमचे शिक्षण झाल्यावर फारसा बोजाही नव्हते. कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्यांच्या मागच्या कॅरेजवर बसून आम्ही रस्ते किती फिरलो हे आत्ता आठवतही नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे जुन्या आठवणीला उजाळा देणं म्हणजे हे सगळं भविष्यात गेल्यासारखं वाटते. सरांचा शाळेत मार खाताना आणि पायाचे अंगठे धरून उभं राहताना, कान लाल होऊन पिंगळताना जाताना आमचा इगो कधीही आडवा येत नव्हता. खरं तर आम्हाला इगो काय असतो हेच माहीत नव्हतं. खरं सांगायचं, मार खाणं ही आमच्या दैनिक जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुश असायचे. मार खाणारा यासाठी की चला कालच्यापेक्षा तरी आज कमी थोपटलं गेलो म्हणून, आणि मारणारा आलं आज पुन्हा हात धुवून प्यायला मिळाले म्हणून. बिन चपला बुटाचे कोणत्याही चेंडू आणि लाकडी बॅटने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट खेळण्यातले काय सुख होते ते आम्हालाच माहीत होते. आम्ही पाकिट मनी कधी मागितला नाही आणि वडिलांनी कधी दिला नाही. आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या. छोट्याशा असल्या तर घरातले कोणीतरी पूर्ण करून टाकायचे. 6 महिन्यातून मुरमुरे फरसाण खायला मिळाय तरी आम्ही बेहद खुश होतो. दिवाळीत लवंगी फटाक्याची लढ सुट्टी करून एक एक फटाका उडवत बसणे यात काही अपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही. कोणी दुसरं फटाके फोडत असेल त्याच्या मागे मागे धावायचो आणि ते बघत उभं राहायचो. आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूनच शकलो नाही की आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हाला आय लव्ह यू म्हणणं माहीतच नव्हतं. आज काही असंख्य टक्के टोमणे खात संघर्ष करत दुनियाचा एक हिस्सा झालोय. काहींना हे हवं होतं ते त्यांनी मिळवलं, तर काही काय माहीत नव्हतं. शाळेतील ते डबल ट्रिपल सीटवर फिरवलेले आणि स्कूल बाहेरच्या त्या हाफ पॅन्टवाल्या गोळ्यावाल्याकडून काय काय मित्राच्या कृपेने मिळायचं ते मित्र कुठे हरवले ते समजलंच नाही. हसायसारखी गोष्ट आहे, आम्ही जगात कुठेही असू पण ते सत्य आहे की आम्ही वास्तविक दुनियेत जगलो आणि वास्तव्यात वाढलो हे मात्र खरं आहे. कपड्यांना सुरकुत्या पडू न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं आम्हाला कधी
जमलंच नाही. भाकरी आणि भाजी शिवाय मधल्या सुट्टीत काही डबा असतो तो आम्हाला माहीतच नव्हता. खरं सांगायचं, आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्न पाहतोय. कदाचित हे स्वप्नच आम्हाला जगायचा मदत करायला ते जीवन आम्ही जगलो. त्याची वर्तमानाशी काहीही तुलना होणार नाही, हे खरं आहे. आम्ही चांगले हसू किंवा वाईट, पण आमचाही एक जमाना होता. त्या जमान्यामध्ये आम्ही जे मित्र होतो, जे शिक्षक होते, जे सर्व परिवार होता, तो वेगळाच होता. ते आठवलं की मागचे दिवस पुन्हा येणार नाही, हेच डोळ्यासमोर दिसतं भावांनो. म्हणून जीवन जगताना, संघर्षमय जीवन जगत असताना भरपूर अडचणी येत असतात आणि त्या अडचणीला मात करून पुढे जाणं हे आमचं ध्येयच असतं. चला ठेवतो मी. मला आठवण आली ह्या गोष्टीची म्हणून मी सहज बोलून गेलो. त्याबद्दल चुकलं असेल तर क्षमा असावी मित्रांनो. ओके बाय. थँक्यू. मिळत राहू, भेटत राहू.